शनिवारचा व्हिडिओ बनवते. ओम शनेश्वरा नीलांजन समबास रविपुत्रम याच्या कायमात्र संभूतम तर नमामि शनेश्वरम. बघा पिस्ताना कार्ड पडले होते शनीचं स्ट्रेन. ते बघा 2 शनीचे कार्ड आले बघा. व्हील ऑफ फॉर्च्यून, हँगमॅन. वाव शनीचं पण त्याचं कार्ड आलं. हां डेव्हिल आला. एन ऑफ द बॉटम चांगलं कार्ड आहे. पित्रांचं पण चांगलं कार्ड आहे. विक्ट्री आहे. डेथचं पण कार्ड आहे. अरे वर्डचं पण कार्ड आहे दिवसमध्ये नाही. हे बघा आज शनीची ब्लेसिंग आहे. खूप चांगले कार्ड आलेत. हे बघा शनीची ब्लेसिंग. हे बघा शनीचंच पहिलं कार्ड आलं होतं. शनी काय येतं हे बघा. शनिदेव आहे ते शनीची ब्लेसिंग आली आहे. शनी तुमचं जी सगळी कामं होती ती सगळी तुमचं जी तुम्ही मेहनत केली आहे पास्ट लाईफमध्ये जी तुम्ही मेहनत केली आहे त्याचं फळ देतो आहे शनिदेव तुम्हाला. तुमचं कर्म संपते. वाईट कर्म संपलं चांगलं कर्म तुमचं स्टार्ट होतं आहे. हे बघा इथे जेव्हा कर्म संपतं ना आपलं वाईट कर्म तेव्हा आपलं व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे न्यू रिबर्थ होतं आपलं. बघा रिबर्थ. त्याच्यासाठी आपलं डेथचं पण कार्ड आलं. हे बघा आज शनी डेथचं कार्ड म्हणजे डेथ होते आपल्या मागच्या सगळ्या गोष्टींची. बघा पास्ट लाईफचं जे तुमचं वाईट कर्म होतं त्याचं डेथ होते. आणि हा डेथ कर्म म्हणजे कोण आज कालभैरव पण असतं शनिवारचं. हे बघा आज कालभैरवचं पण कार्ड आलं. कालभैरव पण आले तुम्हाला आशीर्वाद द्यायला. व्हील ऑफ फॉर्च्यून. हे बघा ही दुर्गा माता म्हणजे कोण कालिका देवी. बघा स्ट्रेनचं कार्ड आलं आहे म्हणजे तुम्हाला कालिका माता स्ट्रेन देते. आज शनिवार कालीमातेचं पण आपण हे करतो. हे बघा स्ट्रेन देते शनिवार कालीमाता. हे पण 8 नंबरचं कार्ड आहे म्हणजे शनीचंच कार्ड येतं. हे बघा स्ट्रेन देते पॉवर देते. हां आणि हे 10 नंबरचं सूर्याचं कार्ड म्हणजे सूर्य आला. तिथे काय शनिपुत्र पण आला. सूर्य आणि शनी दोघं पण आले म्हणजे वडील आणि पिता दोघं पण आले. आणि हे बघा सूर्य आणि इथे पार्वती म्हणजे हे सॉरी त्यांची छाया आई. ही बघा छाया आई पण आली. ही बघा सूर्य आणि छाया त्याची आई. ही बघा म्हणजे आणि तिथे शनिपुत्र म्हणजे कालिका मातेने पण आशीर्वाद दिले. बघा हे बघा इथे पण आली आहे देवी. बघा काली माता तुम्हाला आशीर्वाद देते. दिसली स्ट्रेन पॉवर. बघा काली माता तुम्हाला नॉलेज देते देवाचं. तुम्ही स्पिरिच्युअल होत आहे. बघा हे 2 नंबरचं कार्ड नेहमी बघितलं. जिथे सूर्याचं कार्ड येते ना तिथे चंद्राचं कार्ड पण येतं म्हणजे आई वडील आणि आई दोनों पण आलेत. बघा सूर्य आणि चंद्र दोनों पण आलेत. बघा सूर्यचंद्र म्हणजे ही देवी पण आली आहे म्हणजे सूर्य पण आलं आणि त्यांची आई पण आली छायादेवी. ही बघा सूर्य आणि चंद्र म्हणजे सूर्याची. आणि कालिका माता पण आली आहे. बघा स्ट्रेन कालिका मातेची पण स्ट्रेंथ आली. आणि हा कालभैरव जिथे कालिका माता येते तिथे कालभैरव पण येतो. बघा किती सुंदर रीडिंग आहे. आणि हे बघा हे पण शनीचंच कार्ड आहे. आणि हे 11चं कार्ड 11चं 112 म्हणजे तिथे पण चंद्राने जस्टिस होते. बघा शनिदेव आले म्हणजे शनिदेव जे तुमच्याजवळ कोण वाईट वागले होतं त्यांच्यावर अन्याय केलं होतं ज्यांनी त्यांच्यावर आता तुम्हाला न्याय मिळणार. न्याय देणार म्हणजे तुमचं शनीचं कार्ड आहे म्हणजे तुमची सगळीच कामं होत आहेत. शनिदेव न्याय करतो आहे. हे पण शनीचं कार्ड आहे आणि हे तर शनिदेवच चालू आहे. बघा न्याय करायला तुमच्या आयुष्यावर न्याय करणार शनिदेव तुमच्यावर म्हणजे तुमचं चांगलं काम कर्म हे करणारे चांगल्या कर्माचं फळ देणार. आणि जे तुमच्या लोकांना वाईट केलं होतं कोणी तुमच्यावर वाईट वागले होते त्यांना शिक्षा करणार शनिदेव. म्हणजे आज शनिवार आहे. शनी 40 वाचायला विसरू नका. आणि आपलं वाईट कर्म संपत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या कर्माचं फळ पण मिळत नाही आणि त्याशिवाय आपल्याकडे घरात लक्ष्मी पण येत नाही. आणि जिथे शनी हे असतो आपल्यावर तिथे कधी कधी आपल्या राहू केतूचा पण त्रास आपल्या मागे होतो. घरात निगेटिव्ह एनर्जीचा पण त्रास असतो. हे बघा
म्हणजे तुमच्या घरात हे बघा इथे डेव्हिल आलं आहे, म्हणजे राहू शनी होता म्हणजे तिकडे तुमच्या मागे निगेटिव्ह एनर्जी पण घरात होती, म्हणजे घरात पितृदोष वास्तुदोष पण होता, म्हणजे तो तुमच्या घरातून निघून जाते, वास्तुदोष पितृदोष. म्हणून तुम्हाला शनीची 7:30 चालू होती तुमच्या मागे. मग हा निजू गेला म्हणजे शनी चालला म्हणजे हा पण जाणार तुमच्या आयुष्यातून, डेव्हिल पण जाणार. जे काय घरात निगेटिव्ह एनर्जी ती पण तुमच्या आयुष्यातून निघून जाणार. ती निघून गेली ना की बघा पितृ आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणजे इथे आणि शनी हे असले की आपला पितृदोष असतो, म्हणजे शनीचा त्रास असणार जिथे त्याच्या पाठीमागे वाईट कर्म असणार. वाईट कर्म म्हणजेच काय पित्रांचं कर्म, म्हणजे गेल्या जन्मी तुम्ही पित्रांशी जे काय वाईट वागला असाल ते पित्र तुम्हाला हे देतात. म्हणजे बघा म्हणजे पितृदोष पित्रांचा पण तुम्हाला आशीर्वाद मिळतो आहे. तुम्ही कोणाला दानधर्म करताय किंवा तुम्हाला कोणाकडनं मदत मिळेल, म्हणजे पित्र तुमच्यावर खुश आहेत तुम्ही दानधर्म करताय म्हणून. कळलं? हे बघा पित्रांचा आशीर्वाद हे करून तेव्हा इथे पण 3 ऑफ पेंटिकल आले, 6 ऑफ पेंटिकल आहे बघा. हे 3 नंबर कार्ड म्हणजे हे गुरुचंच कार्ड, म्हणजे गुरु पण चांगलं होतं बघा. हे पण 3 नंबरचं कार्ड, हे पण 3 नंबर वॉन्ड्स म्हणजे फायर एनर्जी आहे, म्हणजे तुम्ही उत्सुकात काहीतरी करण्यात. आणि हे तुम्ही बघा हे कार्ड म्हणजे कसं तुम्ही जे काय बिझनेस कराल काय कराल तुम्हाला फक्त इंडियापर्यंत नाही, इंडियाच्या बाहेर पण तुम्हाला जो न्यायचा आहे, बाहेर अमेरिकेला वगैरे काय करायचं आहे तो बिझनेस ह्याची बघा तुम्ही तयारी करताय, म्हणजे तुम्ही बाहेर जाण्याचे पण तुमचे योग आहेत. आणि किंवा तुम्ही युनिटीमध्ये काम करू शकता, युनिटीमध्ये काम करू शकता असं. हे बघा हे कार्ड आले हां, म्हणजे बघा आता नाईट ऑफ पेंटिकल म्हणजे जोरात काहीतरी धावत तुमच्याकडे स्पीडनी पैशाची ऑपॉर्च्युनिटी येते बघा, पैशाची मदत येते तुम्हाला. हां हे बघा कार्ड, हे कार्ड बाजूला ठेवा. हे बघा मग तुम्ही तुमच्यामध्ये जे कोणी तुमच्याशी भांडलं असेल काय केलं असेल बघा विक्ट्री मिळते तुम्हाला, विक्ट्री म्हणजे विजय होतोय तुमचा, विजय. 6 नंबर कार्ड, 6 म्हणजे तुमच्या लक्ष्मी पण येते, लक्ष्मीचं स्थान आहे. आता दुर्गादेवी आली म्हणजे तिथे लक्ष्मी पण येणारच ना, दुर्गादेवी आली म्हणजे लक्ष्मी आलीच तुमच्याबरोबर. हे बघा हे पण 6 नंबर बघा, 6 नंबर 2 6 नंबर आले. 6 नंबर म्हणजे कोणाचं कार्ड, शुक्राचं कार्ड. 6 नंबर म्हणजे शुक्र तुमचं चांगलं होतं, आणि शुक्र जिथे चांगलं होतं तिथे आपलं रिलेशनशिप नेहमी चांगलीच होते. हे शुक्र म्हणजे प्रेमाचं कारक आहे, म्हणजे तुमची आणि शुक्र असेल तिथे आपल्याला विजय मिळणारच. असं शुक्र चांगलं असेल म्हणजे रिलेशनशिप चांगलं होते, प्रेम भरभरून मिळणार आहे तुम्हाला. नवऱ्याचं मिळेल किंवा कोणाला लग्नाचं होत नसेल लग्नाचं काम तर लग्नाचं काम होईल असं आहे. हे बघा विजय मिळतो आहे तुम्हाला. हे बघा नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे हे बघा नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे हे बघा नाईट ऑफ सॉर्ट्स म्हणजे पॉवर आली आहे तुमच्याकडे, पॉवर आहे म्हणजे जोरात काहीतरी तुमच्याकडे येत आहे, म्हणजे खूप तुमचं चांगलं ग्रोथ होते कशामध्ये तरी, किंवा तुमच्याकडे काहीतरी येत आहे ऑपॉर्च्युनिटी. हे बघा हे क्वीन ऑफ सॉर्ड पण आले बघा, सॉर्डचं कार्ड बघा, 2 सॉर्डची कार्ड आलेत. हां हे बघा सॉर्डची कार्ड म्हणजे तुम्ही जे काही तुम्ही आता तुमच्यावर जे निगेटिव्ह एनर्जी होती तुमच्या मागे, हे बघा आता तुम्ही खंबीर उभे राहिलात. का खंबीर उभे राहिलात तर हे बघा दुर्गादेवीने आता मला स्ट्रेंथ दिले, पॉवर दिले. दुर्गादेवीने तुम्हाला पॉवर दिली आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे आता स्ट्रेंथ आली आहे बघा. आता तुम्ही ज्या निगेटिव्ह एनर्जीबरोबर खंबीर आहात तिथे त्याच्याबरोबर हे करायला, म्हणजे तुम्ही आता घाबरणार नाही, किंवा निगेटिव्ह एनर्जी बरोबर पहिले आपण तुम्ही घाबरत होता किंवा टेन्समध्ये होता निगेटिव्ह एनर्जीमुळे, विचारांमध्ये झोपत नव्हता काय म्हणजे घाबरायच्या घरात. आता तुम्ही बिंदास त्याच्याशी लढणार त्या निगेटिव्ह एनर्जी न घाबरता त्याला बिंदास तोंड देणार, एवढी तुमच्याकडे पॉवर आली आहे. क्वीन ऑफ सॉर्ड बघितला, क्वीन ऑफ सॉर्ड. आता किंग ऑफ कप्स म्हणजे काय, तुमच्याकडे भरपूर प्रेम येते, भरपूर तुम्हाला काही गिफ्ट्स मिळेल, हे मिळेल. किंगची एनर्जी म्हणजे राजाच्या ह्याच्यात आहात तुम्ही, किंग्सच्या ह्याच्यामध्ये. कप्स म्हणजे सगळेच तुमचे कप्स भरले, म्हणजे सगळे तुम्ही काय मॅनिफेस्ट कराल ते सगळं तुमचं इच्छा पूर्ण होणार. तुम्ही मॅनिफेस्ट इमोशन्स म्हणजे इमोशन तुमच्या बॅलन्स होत आहेत, सगळ्या इमोशन तुमच्या पूर्ण होणार जे तुम्ही हे आहेत त्या इमोशन्स तुमच्या. आणि हे बघा हे पण कप आलं आहे, हे 4th ऑफ कप. 4th हा कोणाचा, राहूचा नंबर, म्हणजे जिथे शनी आला तिथे राहू केतूचं हे असतं, म्हणजे शनी राहू केतू असतं. म्हणजे बघा म्हणजे तुम्हाला राहूचा पण त्रास होता, शनीची 7:30 असलं की थोडी आपण राहूची असते, म्हणजे त्या घराला वास्तुदोष आहे तिथे राहू असतो. हे बघा म्हणजे राहूची एनर्जी आहे, म्हणजे तुम्ही विचारांमध्ये आहात. या निगेटिव्ह एनर्जी होती ना तुमच्या घरात, त्यामुळे तुम्ही सारखे विचारांमध्ये होता. जे देव तुम्हाला देतो आहे त्या गोष्टी तुमच्याकडे लक्ष नाही आहे, तुम्ही आपल्यात धुंदीतात विचार करते. आता देव सांगते तुम्ही ते सोडा आणि मी जे देतो आहे तुम्ही ते पुढच्या कामाला जा तुम्ही. आता ते मागचं सर्व विसरा, कारण आता तुमची विक्ट्री होते ना, विक्ट्री होते तुमची.
हे बघा 2 ऑफ कप्स. देव पण तुम्हाला काहीतरी गिफ्ट देतो आहे. शनिदेवाकडून पण तुम्हाला काहीतरी गिफ्ट मिळतं आहे. शनिदेव तुम्हाला गिफ्ट देतो आहे किंवा तुमच्या रिलेशनशिपमधून प्रेमातून तुम्हाला काहीतरी गिफ्ट मिळेल. भरपूर जण गिफ्ट देत आहे. देवाशी कनेक्ट होत आहे बघा. देवाची एनर्जी आहे म्हणजे देवाकडून पण तुम्हाला गिफ्ट मिळतं आहे. हे बघा आता हे कार्मिक, हे पण कार्मिक कार्ड आहे बघा. शनीचं कार्ड येतं ना तेव्हा हे कार्मिक कार्ड असतं. हां, हे कार्मिक कार्ड आहे शनीचं. म्हणजे शनिदेवाला म्हणजे आपले कर्म संपले. हे कार्मिक, हे पण शनिदेवाचं कार्ड आणि कर्माचं कार्ड आहे. म्हणजे तुमचं आता शनिदेव नाही करणारे म्हणजे तिथे तुमचे कर्मसन्मानी चांगले कर्म चाललं ना म्हणजे तुमची न्यू व्हील ऑफ फॉर्च्यून आलं ना कार्ड. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड येतं. हे बघा म्हणजे तुमच्या इथे हे कर्म संपतात आणि तुमचं इथे व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात होते. म्हणजे वाईट सगळं तुमचं संपून नवीन आयुष्याला चालू होते. इथे पण तुमच्या पितरांचा आशीर्वाद आहे. पितृपाठी आहे, देवाचा आशीर्वाद आहे. कळलं तुम्हाला? तुमच्या कुलदेवतेचा पण आशीर्वाद आहे तुम्हाला. हे बघा, हे बघा हे सेकंड, हे पण सेकंड नंबरचं नाही सॉरी 7 नंबर आहे बघा. मी बोलले ना राहू शनी असणं तिथे राहू केतू आहे ना, हे 7 नंबर म्हणजे केतूचं कार्ड. जिथे शनी असणं राहू केतू असतोच आहे बघा. म्हणजे तुमचं केतू पण चांगलं होतं, स्पिरिच्युअल होत आहे. आणि तुम्ही आता मागच्या लोकांचा विचार नाही करणार. तुम्ही तुमच्या पुढच्या आयुष्याचं प्लॅन करते. मागचं लोक आपल्याशी काय करतात याचा विचार न करता तुम्ही पुढे तुमचं खंबीर होत आहे तुम्ही आता तुमच्या कामाला. हे बघा आता हे सगळं आलं तुमच्यामध्ये, हे सगळं गिफ्ट मिळालं, सगळं चांगलं होतं आहे. रित ऑफ फॉर्च्यून, आता व्हील ऑफ फॉर्च्यून झालं. तुमच्या आयुष्यात सगळे ऑफर्स आल्या, तुमचं सगळं चांगलं, फायनान्स, करिअर, सगळं रिलेशनशिप सगळं तुमचं जेव्हा चांगलं ना तेव्हा तुम्ही हे बघा 10 ऑफ कप्स म्हणजे तुमचे सगळेच मॅनिफेस्ट सगळं तुमचे मॅनिफेस्ट पूर्ण होत आहे. ते बघा 10 ऑफ कप्स मॅनिफेस्ट केलेलं म्हणजे तुम्ही सेलिब्रेशन करताय फॅमिली बरोबर. हे बघा फॅमिली बरोबर सेलिब्रेशन करताय तुम्ही बघा. हां, आणि हे बघा हे स्टारचं कार्ड आहे. हे बघा, हे बघा हे एक मॅजिशियनचं पण कार्ड आलं आहे बघा. मॅजिक आणि इन्फिनिटीचं कार्ड आहे बघा. इन्फिनिटी म्हणजे तुमच्या काय आता आयुष्यात एक मॅजिक होणार. म्हणजे वेळे बघा पॉवर पण आहे, कप पण आहे आणि मनी पण आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी आहेत. फायनान्स, करिअर, रिलेशनशिप सगळ्याच गोष्टी आहे. तुम्ही आता सगळ्या गोष्टींचा विचार नाही करणार आहे बघा. तुम्ही पुढे जात आहे. 6 हे पण 6चं कार्ड आहे. शुक्र म्हणजे सरळ पुढे जात आहे. मागच्या गोष्टींचा विचार नाही करणार. हे बघा तेच कार्ड आहे बघा. तुम्ही आनंदाने नवीन यूट्यूब वगैरे काहीतरी क्रिएट करा. हे बघा तुम्ही सेलिब्रेशन करताय. हे सगळं झालं तुम्ही तुमच्याकडे सगळं आलं तुम्ही सेलिब्रेशन करताय. ह्या तुमच्या निगेटिव्ह एनर्जीमुळे तुमच्या आयुष्यात थर्ड पार्टी होती. हे बघा थर्ड पार्टी इन्व्हॉल्व होती. ह्या थर्ड पार्टीने तुम्हाला व्यवस्थित तुमच्या आयुष्यात काय होऊ दिलं नाही. तुमचं मनी बिनी सगळं ब्लॉकेज केलं होतं. तुमचं करिअर वगैरे ह्या थर्ड पार्टीने सगळं ब्लॉक केलं होतं. तुमच्या घरात नेते पण का कारण तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी होती, वास्तुदोष होता, पितृदोष होता, त्यामुळे तुमच्या घरात त्रास होता. मग हे बघा थर्ड पार्टी तुम्हाला त्रास देत होती ह्या सगळ्या गोष्टीला. तर थर्ड पार्टी मग आता ते थर्ड पार्टी पण तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे बघा. 5 नंबरचं कार्ड म्हणजे बुधाचं कार्ड म्हणजे तुमचा बुध चांगला होतो आहे, बुद्धी वाढते. आणि आता देव सांगते तुम्हाला जे मागचं झालं ते तुम्ही विसरा आणि आता जे तुमच्या आयुष्यात वाढून ठेवलं आहे त्याचा तुम्ही विचार करा. मागच्याचा विचार करू नका. ते मागचं गेले ते जाऊ दे. आता तुम्ही विचारत राहू नका. हे तुम्हाला जी लोक फसवत होते, हे बघा हे पण 7 नंबरचं कार्ड आहे म्हणजे केतूचंच कार्ड. जे तुम्हाला लोक चिटिंग करत होते, तुमच्यावर काय करत होते त्यांच्याकडे आता मागे बघू नका. त्याच्या विचारांमध्ये राहू नका. जी लोक चिटिंग करत होते त्यांना ह्या लोकांना शनिदेव